गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळ शेतामध्ये आलो होतो सोयाबीन काढायला. काल एवढं असं सोयाबीन काढून गोळा करून ठेवलेलं आहे. इथं वळई लावलेली आहे, त्याच्यावरचा कागद सुद्धा काढायचा होता, तोही काढला आणि सोयाबीन कापून इथलं. कारण की हिरवं सोयाबीन आम्ही सोडलं होतं तसंच, म्हणजे उद्या काढता येईन वाळण. काल काढूनच झालं नाही. त्यानं तिथं जांभळीला बघू शकता काय भारी घरटी सुगरणीची. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर काल जांभळी खाली आम्ही जेवायला बसलो होतो, अचानकच इकडून असा नाग दिसलेला आहे. कारण की म्हणलं 2:30 वाजता मी जेवायला बसलो होतो, 3ला 10 कमी होतं. म्हणलं मग आपण 3 वाजता उठू आणि मग बाकीचं एक वाटगं सोयाबीन गोळा करायचं राहिलं होतं, बाकीचं सगळं गोळा करून ठेवलं होतं जेवायच्या आधी. तर अचानक मी फक्त पाटण फिरवली तर बघू शकता साप नाग दिसलं. आणि आज सकाळ सकाळ पुन्हा मी कापायला आलो सोयाबीन, तर आज मुंगास दिसलं. म्हटलं आजला काय दिवस चांगला जाईल. मुंगा बघितलं म्हणजे दिवस चांगला जातं. त्यानंतर तेवढं सोयाबीन काढून झालेलं आहे. हिरवं होतं ते, बांधाचं बाजूला काय राहिलेलं आहे. कारण की साप दिसल्यापासून बांधाच्या गवताकडे जाऊशीच वाटत नाही. तर आता निघाले घरी. तर आता पिऊ सिद्धीला सुद्धा शाळेत जायचं आणि बघू शकता वातावरण काय भारी दिसत आहे, निळं पांढरं वगैरे. हे बघू शकता आभाळ, निळं निळं हिरवं खाली, छान असं गावाकडचं वातावरण. तर एवढं सकाळ सकाळ सोयाबीन काढून घेतलेलं आहे मी. काल इथं एवढंच काढलं होतं. सकाळी उठतं आणि त्या कोपऱ्याला तर मला मुंगास दिसलं. तर सकाळी 8 वाजताच आलो होतो, पाणी घेऊन आलेले होते पिण्यासाठी. तर आता वाजलेले 9:45. पिऊ सिद्धीला बाटलीला गंज पिऊची बाटली आहे तिला शाळेत जायला, त्यामुळे आता घरी चाललेली आणि कापून पण झालेलं आहे. चला मग.